हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही गेलेलो खेळण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी. इथे तुम्ही बघाल तर लाईव्ह म्युझिक होतं आणि LED स्क्रीन वगैरे खूप असा मोठा गरबा होता. पण इथे आम्हाला खूप म्हणजे खूप अशी गर्दी मिळाली. सो त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न गेलो. आम्ही ज्या ठिकाणी रोज खेळतो त्या ठिकाणी रिटर्न गेलो. बिकॉज कसं कसं आपण नेहमी ज्या ठिकाणी खेळत असतो त्या ठिकाणी आपल्याला एक खेळण्याची मजा ही वेगळीच असते. पण आम्ही एक दिवस ट्राय केलं की वेगळ्या ठिकाणी जावं म्हणून. पण ठीक आहे, आम्ही बघून आलो. तिथे आम्ही खेळलो नाही बिकॉज ऑफ गर्दी अँड नंतर पाऊसही आला. सो आम्ही निघालो की पाऊस आला. पण तरीही आम्ही आमच्या ठिकाणी गेलो. तिथे पाऊस होता. पावसातही आम्ही खेळत होतो. तुम्ही बघाल तर खूप असा जोरात पाऊस येत होता. पण आम्ही गरबाप्रेमी खेळायचं सोडलं नाही. तरीही आम्ही खेळलो. सो इथे बघाल तर त्या दिवशी ॲक्चुअली खूप म्हणजे एक जवळ 12 वाजेपर्यंत गरबा होता. पण आम्हाला फक्त एक अप्रॉक्सिमेटली अर्धा तास असं खेळायला मिळालं. सो पण ठीक आहे, एनिवेज नेहमी 10 वाजता गरबा असतो त्यावेळेस उलटं आम्हाला जास्त खेळायला मिळतं. पण ह्यावेळेस आम्हाला थोडंसं कमी खेळायला मिळालं. पण आम्ही कारण की तरीही पावसात खेळलो. पाऊस आला तरी आम्ही थांबलो नव्हतो. सो अशा प्रकारे आम्ही गरबा खेळलो. सो त्यानंतर आम्ही रात्री घरी आलो. जवळ-जवळ बराच उशीर झाला की कारण की गरबानंतर आम्ही बरेच फोटो वगैरे काढण्यात खूप असा टाईम गेला. सो त्यानंतर रात्री घरी आलो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघाल माझ्या बर्ड्सची अपडेट. सो बर्ड्स बघाल तर जसं तुम्हाला माहिती आहे की माझा मेल जो बर्ड आहे तो जखमी झालेला आणि तो डेड झाला आहे. सो आता हा एकटा आहे फिमेल. फिमेल बर्ड बघाल तुम्ही तर तो त्याची जी छोटे-छोटे 2 बर्ड आहेत त्यांची काळजी घेतोय. हे छोटे-छोटे जे 2 बर्ड आहेत ते पण खूप असे मोठे झालेले आहेत आता. म्हणजे त्यांची ग्रोथ जर तुम्ही बघाल तर खूप फास्ट अशी ग्रोथ आहे. मी थोडे अजून मोठे झाले की त्यांचा पूर्ण असा व्हिडिओ एकदा अपडेट करेन की छोट्यापासून मोठ्यापर्यंत. सो आता बघाल तर त्यांना असे पंख येण्यासाठी स्टार्ट झालेले आहेत. आता व्हाईट आहेत. अजून कलर नाही कळणार पंखांचा. अजून जेव्हा थोडे मोठे होतील, पूर्ण पंख येतील त्यावेळेस आय थिंक तो कलर येईल. बट आय थिंक त्यांचा कलर हा येल्लोच असेल बिकॉज हे जे बर्ड्स होते मोठे त्यांचाही कलर येल्लोच होता. सो मोस्टली यांना पण तोच कलर येईल. सो होप सो वेगळाही कुठला आला तरी सुंदर वाटेल. लेट्स सी आपण बघूयात की त्यांना कोणता कलर येतोय तो. सो हा आता एकटाच बर्ड पडला आहे. सो गाईज मला कमेंट करून नक्की सांगा की हा एकटा बर्ड राहिलेला आहे की त्याला पेअर आणायला हवं की तो एकटा राहू शकतो. सो बिकॉज हे लव्ह बर्ड आहे त्यामुळे समजत नाही आम्हालाही नक्की काय करायचं. कारण की हे पण 2 छोटे बर्ड आहेत. सो त्यानंतर आम्ही दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो पुन्हा गरबा खेळायला आमच्या नेहमीच्याच ठिकाणी. ह्यावेळी आम्ही टाईम वेस्ट नाही केला. टाईम वेस्ट न करता आम्ही आमच्या रोजच्याच ठिकाणी गेलो. सो आज तुम्ही बघाल तर पाऊस हा नव्हता. आम्हाला एक मध्ये थोडासाच पाऊस लागला. सो त्यानंतर आज बिलकुलही पाऊस नव्हता. सो आज मी पूर्ण असा वेअर केलेलं एक गुजराती पूर्ण गेटअप, चनिया टाईप असा. आणि त्यानंतर अयांश विवांशीही आलेले सोबत. सो अयांश विवांशी दांडिया खेळत होते. आणि नंतर आम्ही बघाल तर आम्ही मोस्टली सगळ्यांनी आज पूर्ण चनिया गेटअप केलेला. सो सुंदर असा गेटअप होतो. आज जवळजवळ आता फक्त गरब्याचा एकच दिवस राहिलेला आहे. सो पुन्हा आता पुढच्या वर्षी येईल गरबा. सो आहे एक दिवस, तोपर्यंत एन्जॉय करून घेऊया. अशाच प्रकारे तुम्हाला उद्याही काय घालणार आहे, काय अपडेट आहे तेही मिळेल. सो ज्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.